नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज शुक्रवार आहे आणि निखिल घरी आहे. निखिलचं जेवण चालू आहे. सखी त्याला साथ देते. सखू इकडे ये. आज ग्रीन कलर आहे, सो असा हा बॉटल ग्रीन कलर मी पण घातला आहे, सखीने पण घातला आहे. निखिलचा ब्लॅक आहे बाय द वे, जसं असेल तसं. तर आज ना आम्ही आमच्या नवीन घराकडे जाणार आहे, त्याच्यामुळे मी हा ब्लॉग सुरू करते. असं काही मनात ध्यानात नव्हतं, पण म्हटलं करत सुरू. आणि 2-3 गोष्टी ज्याच्यावर मला क्लॅरिफिकेशन पण द्यायचं होतं. निगेटिव्हली घेऊ नका. सगळ्यात पहिली गोष्ट, एक ताई आहे ज्या कंटिन्युअस मला प्रत्येक व्हिडिओवर कमेंट करतात की सखीला आई बाबा म्हणायला शिकव. तर आमच्या भागात आजोबांना बाबा म्हणतात. लहानपणापासून मी माझ्या आजोबांना बाबा म्हणत आली आहे. सखी पण तात्यांना, माझ्या पप्पांना बाबा म्हणते आणि ती माझ्या आईला आई म्हणते आणि मम्मा पप्पा म्हणते, म्हणून आम्ही तिला वाईट संस्कार देतो. या टाईप असं काही नाही आहे आणि मी निगेटिव्हली पण घेतलेलं नाही आहे. पण मी प्रत्येक वेळेस त्यांना सेम रिप्लाय देते की आमच्या भागात असंच म्हणतात. आमच्या भागात आजोबांनाच बाबा म्हणतात. लहानपणापासून आम्ही तसं म्हणत आलेलो आहे. इवन आणि आम्हाला त्याची काही लाज नाही की निखिल तिला बाबा बोलला, पप्पा बोलला, त्याचे काही फरक नाही पडत. निखिलला तर सगळे आबा म्हणतात. काय निखिल सगळ्यात लहान आहे. निखिलला घरातली सगळे जे मुलं आहेत ते जे ज्यांचा तो काका लागतो ते सगळे निखिलला आबा म्हणतात. तर त्याची इच्छा होती की सखीने पण त्याला आबा म्हणावं, पण ती पप्पा म्हणते सगळ्यांचं ऐकून, तर म्हणून आम्हाला पण हौस आहे तिने आई बाबा म्हणावं. पण जेव्हा ती स्वतःहून म्हणेल तेव्हा तिला असं बळजबरी आत्ताच रिलेशनचं कन्फ्युजन नको आहे आम्हाला, कारण की हेच ती बघत आली. गौरी पण बाबा म्हणते, पुन्हा ती तात्यांना बाबा म्हणते. आमच्या आजूबाजूला पण जेवढी मुलं आहेत ते पण वयस्कर लोकांना बाबा म्हणतात. सो असं आई बाबा तिचं सुरू आहे. सेकंड थिंग, जे लेन्स कार्डचं प्रमोशन झालं होतं तर ते प्रमोशन करण्याआधी मी माझ्या लेन्सेस ऑलरेडी 199 मधनं ठीक करून आणलेल्या होत्या. प्रमोशन तर मला नंतर आलं आणि आमच्या घरात मी, आई, तात्या, माझे मम्मी पप्पा, दादा, वहिनी आम्ही सगळे लेन्स कार्डचे चष्मे वापरतो आणि ते चांगलं होतं म्हणून मी ते प्रमोट केलं. त्यात काहीही खोटं नव्हतं. त्यांची ऑफर जशी की 199 मध्ये तुम्ही कोणत्याही ब्रँडचा चष्मा त्यांच्याकडे घेऊन जा, म्हणजे तुमची फ्रेम घेऊन जा, आतमधल्या लेन्सेस ते लेन्स कार्डचे टाकून देतात प्रीमियमवाल्या. आणि ह्या ऑफरचा मी ऑलरेडी लाभ घेतला होता. प्रमोशन मला नंतर आला आणि आय वॉज हॅपी. निखिल नाही चष्मा वापरत, बट निखिलकडे सनग्लासेस आहेत लेन्स कार्डचे. त्याला चष्मा नाहीये, त्याची नजर जरा चांगली आमच्या सगळ्यांपेक्षा. पण माझ्याकडे लेन्स कार्डचे सनग्लासेस पण आहे आधीपासून आणि मी ते यूज करते 3-4 वर्षापासून आणि मला ऍक्च्युली त्याचा रिव्ह्यू चांगला आहे, म्हणून मग मी ते प्रमोट केलं. सो डोंट टेक इट इन अनादर वे. आणि मी पण निगेटिव्हली नाही घेतलंय, बट कमेंट्स खूप खालीवर येतात, तर म्हटलं क्लॅरिफिकेशन देऊयात, कारण तुमचा आणि माझा कोणाचाही गैरसमज नको या बाबतीत. सोबतच आमची पॅकिंग पण सुरू आहे. माझी आणि सखीची प्रॉपर पॅकिंग झालेली आहे. निखिलची तेवढी बाकी आहे. उद्या मी शॉपिंगला जाणार आहे माझ्या मैत्रिणींसोबत, तर त्याची जी काही थोडीफार खरेदी होईल तेवढं काय ते बाकी आहे. घर आमचं बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे आणि आता आपण नवीन घराकडे जाऊयात. तोपर्यंत स्टेट येऊन. निखिल, यू वॉन्ट टू से समथिंग? नाही, थँक्यू. कशा बाबतीत थँक्यू? तेवढा चांगला रिस्पॉन्स देत आहे. या ऍक्च्युली आम्हाला आजकाल व्ह्यूज बघायला खूप छान वाटतंय. व्ह्यूजपेक्षा पण तुमच्या ज्या कमेंट्स असतात ना, इतक्या आपुलकीच्या असतात. म्हणून मी काहीच आमचं म्हणत नाही, जे काही आहे ते आपलं म्हणते, कारण की जे काही आहे ते तुमच्यामुळे. आणि सखू हाय करते, थाप इकडे. नाही गो, आम्हाला ना झोप आली आणि आम्हाला बाहेर जायचंय. आम्ही झोपून जातो. सखीला कुठे जायचंय आपल्याला? नवीन घरी. कुठे जायचंय? टिक्की. जाऊ दे, इकडे हाय कर सगळ्यांना. हाय. जाऊ दे समोर. तिला खूप झोप आली आहे, पण म्हटलं तिला झोपवलं तर झोप मोड होईल. चलो स्टेट मी तिच्याकडे बघते. तर आम्ही खूप उत्साहाने गेलो होतो, बट तिथे लहान मुलं अलाउड नाहीये हे आम्हाला ऑलरेडी माहिती होतं. म्हटलं 1 by 1 करू, पण तसं पण अलाउड नाही, कारण मग चेंजेस कसे करायचे दोघांनी मिळूनच सांगावे लागेल, नाही तर निखिल मलाच कळलं नाही की आपण कुठे कुठे काय काय बघितलंय. सो सखी चालली आहे गोलूकडे. कोणाकडे चालली आहे? गोलू कोणाची आहे? सखीची. माहित नाही, फर्स्ट टाइम सोडते मी तिला माधुरीकडे. असं मम्माचा. तू कोणाचा आहे? अगं शोनू मम्माचे ग, स्वतःहून सांगते. वाईट कन्फ्युजन चालू आहे. 2.5 to 3.5 असं आहे. त्यांचे दादा आहेत ना, ते कन्फ्यूज झालेत की कुठे जायचं कुठे नाही. आम्हाला आमचा फ्लॅटच नाही सापडत आहे. फायनली आम्हाला आमचा फ्लॅट सापडला आहे. इट्स ह्यूज. इट्स समथिंग लाईक ते आम्हाला जसं हवं होतं तसं खूप छान वाटत आहे. पेपरवर बघितला होता, आज प्रत्यक्षात बघतोय. ऑफकोर्स हा खालचा मजला आहे, आमचा जो फ्लॅट आहे तो वरती आहे. बट तुम्हाला बेसिक होम टूर देते. तर हा असा भल्ला मोठा हॉल आहे, पुढे गॅलरी आहे, इकडे एक मास्टर बेडरूम आहे आणि त्याला इकडे मोठा वॉशरूम आहे. ॲक्च्युली इथे वॉक इन क्लॉजेट आहे, जे मला हवं होतं. खूप मोठं नाही आहे, छोटं आहे,
बट हवं होतं मला. दिस इज किचन अँड ड्राय बाल्कनी. इकडे समोर एक छोटासा बेडरूम आहे आणि इथे एक पुन्हा एक कॉमन वॉशरूम आहे आणि इकडे अजून हा एक मोठा बेडरूम आहे आणि मागे पुन्हा वॉशरूम आणि तिकडे एक स्टँडिंग बाल्कनी पण आहे. सो मस्त वाटतंय. मला तर काही खूप काही चेंजेस नाही करू वाटत आहे. डोंट नो निखिल, यू नो. काय रे, बोल की काहीतरी. मी तर अशीच खुश आहे. मला घर हवं होतं मोठं, मिळत आहे. कुठे 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 रडली का ग? नाही सखी मम्मा कुठे गेली होती? तू चुक ग, किती हुशार आहे. एक गोलू पण उठली आहे. हाय हाय कर, हाय कर. तर आलोय आम्ही आमचं घर वगैरे बघून. सखीला माधुरीकडे सोडलं होतं आणि तिने तिथे खूप मजा केली. मला वाटलं होतं ती रडरड करेल, पण तिने काहीच त्रास दिला नाही कारण गोलू उठलेली होती. तर मी तुमच्या दादाला यासाठी व्हिडिओत घेऊन बसली कारण कालच्या व्हिडिओमध्ये मला अशा धपाधप कमेंट्स आलाय की मी तुला काल काही बोलू दिलं नाही. तू मिसळबद्दल जे सांगत होते त्याला मी कट केलं. सो तू तुझ्या आवडत्या मिसळ, मी आता काय, तुझ्या आवडत्या मिसळबद्दल 2 शब्द बोल. नाही, मला नाही बोलायचं ब्लॉग मध्ये. फायदा ना तोटा. मी का तुझे का फॉलोअर्स वाढू मी? तुझ्यामुळे नाही येत ते फक्त. ओके, मला सखीला पण बघतात ते. 90% मी 90% सखी, 7% तू आहे, 3% मी म्हणावं तर. भाऊ ते सिन्नरच्या मिसळबद्दल सांगा ती. नाही, मिसळ आवडीचा विषय आपला. म्हणजे पुणे, कोल्हापूर जाम बांधणे, नाशिक बांधणे, पण त्याला काही नाही आपले. मला तरी ॲज फार एज आय नो कोल्हापूर आणि नाशिक तसे चांगले, पुण्याचे आहेत चांगले, पण ठराविक ऑप्शन्स. तर बोलला तुमचा दादा मिसळबद्दल. तर काल मी त्याला कट करत नव्हती. तू असं नको करत, ज्यावेळी तू एक शब्द बोलतो मी बोलायला लागते, सगळ्यांना वाटतं मी तुला कट करते. तर तो बोलत नव्हता. आपण थोडीच ब्लॉगर आहे ना, आम्ही साधे माणसं आहे. यू आर सो मीन. तू माझी मजा घेतोय अजून यांच्या सगळ्यांसोबत. तर काल मी त्याला असं म्हणजे होतं असं, मला बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्या म्हणून म्हटलं त्याला बोलायला लावू, पण मी याचं काही उद्देशून त्याला बोलू द्यायचं नाही असं काही नाहीये. असं माहिती का, असं माणूस ब्लॉगर असला ना, हातात असं कॅमेरा असतो, मग माणूस असं फ्लो मध्ये असतो की हा हे असं आहे असं आहे. मग माणूस ते मागचं माणूस बघत नाही, माणूस सरळ की तो कॅमेरा घेऊन डायरेक्ट पुढे जातो. काल किती काही होती सांगा आपण जेव्हा That's shoot what I- केलं तेव्हा. अरे मी तेच आणि सांगतो. मुळात त्याला स्वतःलाच एवढी भूक लागलेली होती, तो मला तो पण शॉट घेऊ देत नव्हता. मी म्हणून बॅकने असं जाऊन असं घेतलं होतं. असो, तर आम्ही आमचं घर बघून आलंय आणि आम्ही खूप खुश आहे. निखिल मला सांगायचा की जेव्हा हे घर सुरू होतं तेव्हा तो खूप चक्रा मारायच्या सारख्या, आणि आज मला तेव्हा तसंच ती काही. माझी मजा घ्यायची. हा, असं तिला असं वाटायचं की काय सांगताय. आज मी तिथे गेली, मला इतकं काहीतरी वेगळंच फील होत होतं. कारण ह्या घरात हे सगळं जे आहे ते निखिलच्या कष्टाचं घर आहे. त्याला तात्यांनी नाईंनी मदत केली होती हे घर घ्यायला, तेही तेवढंच खरं आहे. बट ते जे घर आहे ते माझ्या पण कष्टाचं आहे. सो माझ्यासाठी ती नवीन गोष्ट आहे. मी लहानपणापासून आम्ही आमचा 1.5 BHK 2 BHK असं घर होतं. म्हणजे गॅलरी मोठी होती, आम्ही ती पॅक केलेली होती. त्यानंतर 10वी नंतर जेव्हा आम्ही बंगल्यात गेलो ना, तेव्हा मला अशीच फिलिंग आलेली होती. बट तेव्हा त्याच्या मागे कष्ट नव्हते, त्याच्या मागे फक्त आराम होता की भाई आपल्याला आपली सेपरेट रूम मिळणार आहे, आपण मोठ्या घरात जाणार आहे. बट ही जी आत्ताची फिलिंग होती ना, ती काहीतरी खूप भारी होती कारण ती माझ्या पण कष्टाची होती. तिथे बोर्डवर आमच्या दोघांचं पण नाव लावणार आहे. ऑफकोर्स माझं वरती लागणार आहे. म्हणजे आमचे कष्ट येडेचे. अरे मी तसं नाही म्हणत, तुला तेच सांगते की याच्यासाठी तू मेहनत केली आहे, तर त्याच्यामुळे तुला याची खूप फिलिंग होती. मी ना निखिल म्हणायची, जेव्हा ते घर बुक केलं निखिल म्हणायची आपण हे काढून टाकू, आपण थोडे जे सिन्नरला जाऊन राहू, असं पण आमच्या दोघांचं वर्क फ्रॉम होम होतं. हिज लाईक तुला कळतंय का, हे माझं पहिलं घर आहे, हे मी आयुष्यात कधीच नाही सोडणार काही पण वेळ आली तरी. आणि म्हणून ते राहिलं, नाही तर ते गेलं असतं, ऑनेस्टली सांगते. पण आता जेव्हा तिथे गेली ना मी, मला सेम फिलिंग होती. म्हणजे मला ते एक असतं ना आपलं माझं, म्हणजे 0.1% ते असं जी मी पणाची पण फिलिंग आली, हे माझं आहे, हे मी केलंय. ते काढून टाकून मोठा घेऊ. नाही होणार आता ते शक्य. इतकं छान वाटलं तिथे गेल्यानंतर. माझा सगळ्यात मेन जो प्रॉब्लेम आहे तो सिंकचा प्रॉब्लेम आहे. माझं पॅरलल किचन आहे, माझ्या गॅसजवळ सिंक नाही, त्याच्यामुळे मला ओटा धुवायला भयंकर त्रास होतो. आणि त्या बाबतीत मी निखिलवर आणि आईंवर नेहमी चिडचिड करते की जेव्हा तुम्ही घर बघितलं होतं तेव्हा तुम्हाला कळला नाही की बाई माणसाला काय लागतं, की ते ओटा असा पटकन पाणी ओतून ते सरकवून द्यायचं. ते मला इथे नाही करता येत जास्त, त्याच्यामुळे तो एक मेजर चेंज होता जो मला तिथे करायचा होता. अदर दॅन दॅट जसं आहे तसं छान आहे. छोटंसं वॉक इन वॉर्डरोब आहे, जे माझं स्वप्न होतं. खूप मोठं नाही, अगदी छोटं आहे, बट आहे. जे काही आहे ते छानसे काहीतरी होणार आहे. अजून आम्हाला 6-7 महिने लागतील का रे?
वर्ष लागला वर्ष लागेल म्हणजे ऑलमोस्ट होत आलंय, बट आतमधलं काम वगैरे होता. बट आज गेलो. आज मुळात ते बघायची खूप इच्छा होती. इतके दिवस त्या याच्यावर बघत होतो आम्ही, मॅपवरच निखिल म्हणायचं इथे हे करू, इथे ते करू. आज प्रत्यक्षात बघितलं की चला मोठं आहे, इथे आपला डायनिंग टेबल पण बसू शकतो, सोफा पण बसू शकतो. तर छान फील झालं. निखिलला काही चेंजेस नाही करायचे ना, 1-2 नाही. 4 BHK घेणार आहे. तुला काय घ्यायचं ते घे, बट आय एम व्हेरी हॅपी की हे जे असतं ना, पोरीला घर नसतं ना माहेरचं ना सासरचं, तर मुलीने आपलं आपलं घर घ्यावं. तर काइंड ऑफ हे माझं म्हणजे मी नेहमी सांगते, हे माझ्या एकटीचं घर नाहीये. हे घर घ्यायला मला निखिलने पण मदत केली होती, माझ्या पप्पानी पण मदत केली होती स्टार्टिंगला. बट इट इज लाईक की तुम्ही द्या, मी तुम्हाला परत देईल, त्या काइंड ऑफ. आणि आमचं तेव्हा बजेटही नव्हतं, आमचं बजेट पण ढासळलेलं होतं. आता येताना मी निखिलला म्हटलं, निखिल तो 3.5 BHK मोठा होता रे, आपण तो घ्यायला पाहिजे होता. निखिल मला म्हणतो खायचे वांदे होते आपले, आठवतंय का तुला? म्हणजे वांदे वगैरे काही नव्हते, पण आमचं बजेट खरंच नव्हतं. म्हणजे आम्हाला त्यावेळेस 1-2 लाख रुपये वाढवायला पण खूप मागे पुढे बघावं लागत होतं. आणि आज माणूस लालची असतो, हे बघितलं की ते पण आवडतं. तसं आज मी माझ्या घरापेक्षा मोठं घर बघितलं तर मला थोडं ते पण फील झालं की बाई हे पण छान आहे. आता ते माझ्या बजेटमध्ये नाहीये, तेव्हा पण नव्हतं आणि आता तर अजिबातच नाहीये मोठं घर. बट जे आहे ते खूप छान आहे, त्याला मी खूप छान सजवणार आहे. आज तिथे गेल्यानंतर मला पर्सनली खूप छान वाटलं. निखिल पण असा हे झाला होता की घे तू मजा घे तुझ्या घराची. तर आता माहित नाही मी किती चक्रा मारते तिथे, की अलाव आहे की नाही परत जायला. अलाउड आहे ना, आता जो येईल त्याला मी घेऊन जाईल दाखवायला. स्पेशली माझ्या मैत्रिणी, माझे पॅरेंट्स, आई तात्या ते आल्यावर. बेसिकली हे घर पण खूप छान आहे, पण हे आमचं तिघांपुरतं ओके होतं. ते घर आम्हाला 5 जणांना पुरेल. अरे म्हणजे इथे आल्यानंतर तात्यांना खूप अनकम्फर्टेबल व्हायचं, ऑनेस्टली सांगते. कारण त्यांना खूप काय म्हणतो आपण, खूप फिरायची वगैरे सवय, तर त्यांना हे कमी पडायचं. तर तिथे तात्या आई पण तिथे आता सायकल घेऊनच फिरणार. तू किती असं विकृत आहेस रे बोलायला, तसं नाही. बट तात्यांना जसं मोकळं हवं होतं ना, म्हणजे माझी आणि तात्यांची ह्या घराबद्दलची फिलिंग सेम होती. आता ते मी माझ्या कष्टाने घेतलं नाही, त्याच्यामुळे जेव्हा मी लग्न करून ह्या घरात आले तेव्हा मला असं झालं की यार मी घुसली आणि संपलं, असं मला कुठेतरी झालं होतं. तात्या मला नेहमी तेच म्हणतात की हे ना ह्या दोघांनी घेतलेलं आहे, काकीनी आणि निखिलचं शहाणपण आहे, असं तात्या मला म्हणतात. बट ते मला आणि तात्यांना बेटर आहे. जिथे आम्ही निखिलला नाईंना पण घेऊन जाऊ. एक काम करा, तू आणि तात्या तिकडे राहा, मी आणि माझे इकडे राहतो. असं काही नाही, असं काही नाही. मी जस्ट सांगतेय की असो यार, मी आणि तात्या एका साईडला आहे. बाय द वे आम्ही Q&A पण घेऊन येऊ, आम्ही घरी जाणार आहे. तर तुम्हाला आई तात्यांबद्दल काही प्रश्न असतील ना, किंवा आमच्याबद्दल त्यांच्याकडे काही प्रश्न असतील ना, तर ते पण कमेंटमध्ये करा, किंवा मी इन्स्टाला स्टोरी पण टाकते. मला ते घर सोडूच वाटत नाही. मला पण नाही वाटत. मी इवन असं नाशिकला वगैरे जाताना पण जेव्हा घराला कुलूप लावते ना, तेव्हा मला वाईटच वाटतं की मी घराच्या बाहेर चालली आहे. बट एक आनंद पण असतो नवीन घरात जायचा. म्हणून मला हे घर सोडूच वाटत नाही. मी तुला तेच सांगते ना, हे तुझ्या कष्टाने उभं राहिलंय म्हणून तुला तसं फील होते. सुरुवात झाली, लग्न, सखी, म्हणजे लग्न, गाडी, नवीन घर, सखी, युट्यूब सगळं इथूनच सुरुवात झाली. राईट. जे काही आहे ते इथूनच सुरुवात झालेली आहे. छानपणे ह्या घराने, काही म्हणतात ना की काही वास्तूच लकी असतात, तसं निखिलच्या बाबतीत झालंय. ह्या घराची वास्तुशांती झाली आणि त्या दिवशी रात्री आमचं लग्न असं बोलणी सुरू झाली. म्हणता काय लकीच म्हणता, माझ्या आधी निखिलने किती पोरी बघितल्या होत्या सर. जाऊ दे, पण याला थोडीच लकी म्हणतात, त्यावेळेस थोडीच मला डोकं बनतं. माझी बायको एक नंबर चांगली, मी छान आहे. मी तुला खूप साथ दिली. मला ही बायको भेटली नाही, मला कोणी साथ दिली असती, माझं कसं झालं असतं, माझे कसे दिवस निघाले असते. हा रिअल फॅक्ट्स मध्ये मी फॉर शुअर टाकू शकते. बाय द वे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. सखी झोपलेली आहे आता मस्त, त्यामुळे आम्ही एवढं सगळं बोलू शकलोय. तर आमचा जो आनंद होता तो तुमच्यासोबत पण सेलिब्रेट केला, कारण तुम्ही पण आमची फॅमिली आहे. सो तुमच्यासोबत सगळं हे शेअर करायचं होतं. तर आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. असं काही नाही, आईचा फोन येतोय म्हणून तुम्हाला नाही, ऑलरेडी मी खूप बोलली. मी आता एक्स्ट्रा काय बोलू उगाच असे ब्लॉग लांबवायचं म्हणून. तसं नाही, पण तुझ्या मम्मीचा फोन, मम्मीचा फोन येतो ही पण फॅक्ट आहे, पण मी त्यामुळे नाही कट करते. ऍक्च्युअली मला जे काही बोलायचं होतं ते सगळं बोलून चाललंय आणि मला खूप छान वाटतंय. आणि हा एक अजून मोठी अपडेट, माझा डाएट 2 दिवसापासून नीट फॉलो नाही झालंय. मी गोड नाही खाल्लंय साखरेचं, पण माझे पिरियड्स चालू होते, त्याच्याने मला क्रेविंग्स कंट्रोल नाही होत. त्याच्यामुळे मी ती गुळाचं कलाकंद जे होतं काका हलवाईमधलं ते पण खाल्लंय. थोडासा फ्राईड चिवडा जो असतो तो पण खाल्लाय. तर म्हटलं ते आपण अपडेट देऊयात, कारण खूप खालीवर होतं. सो यस,
असंच काहीतरी होतं आपला आजचा ब्लॉग. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. हा ब्लॉग माझ्यासाठी तर खूप स्पेशल आहे. सो इथपर्यंत आलाच आहात तर खाली कमेंटमध्ये यावेळेस मेन्शन करून करा की दादाला हार्ट देताय, मला देताय की सखीला देताय. सो यस, स्टे ट्यून. असंच आम्हाला प्रेम देत राहा. जाऊ दे, याच्याशी काय बोलताय. जर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला. बाय बाय तर कर.